रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भातला जो वाद आहे तो आता शिगेला पोहोचल्याचं दिसतंय। या वादाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण कोण करणार याबाबतचा निर्णय आता जाहीर झालेला आहे। राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं ती यादी जाहीर केलेली आहे। त्यानुसार रायगडमध्ये मंत्री आदिती तटकरे तर नाशकात मंत्री गिरीश महाजन ध्वजारोहण करतील। आज जी यादी प्रसिद्ध झाली पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे। आणि मागची देखील यादी हीच होती। मागच्या वेळी देखील रायगडला ध्वजवंदनासाठी आदिती तटकरेंची नेमणूक करण्यात आली आणि नाशिकला गिरीश महाजन साहेबांची करण्यात आली। याचा अर्थ नाशिकचा पालकमंत्री जाहीर झालाय किंवा रायगडचा पालकमंत्री जाहीर झालाय असं कुठेही वाटून घेण्याची काही आवश्यकता नाही। ही झेंडा वंदनासाठीची यादी आहे आणि आजही मी रायगडच्या विषयावर ठाम आहे की पालकमंत्री करत असताना आमच्या भरतशेठ गोगावलेंचा विचार झाला पाहिजे आणि नाशिकचा विचार करत असताना दादासाहेब भुसेंचा झाला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।